नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी जितेंद्र अमृतकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जी सीसॅट आणि जीएसची हे सिरीज राबवतोय त्याच्यातील सीसॅटचा जो काही 6 नंबरचा पेपर आहे त्याचे आपण आता ॲनालिसिस घेतोय. त्याच्यामध्ये अगोदर आपण नेहमीप्रमाणे जसं घेतो त्या पद्धतीने पहिले पॅसेजेस आणि नंतर मग डिसिजन मेकिंगचे प्रश्न याचा ॲनालिसिस आपण आता रेकॉर्ड करतोय. करू आपण सुरुवात. सेट नंबर 6 तुमच्या समोर प्रश्नपत्रिका ठेवा तुम्ही, जेणेकरून मग तुम्हाला ते कुठल्या ओळीत आहे हेच का उत्तर आहे याची एक चांगली आयडिया यावी असा हा आपला प्रयत्न आहे. तर बघा या ठिकाणी आपण एवढं साधारणपणे फॉन्ट ठेवूया है ना. ठीक आहे, एवढं साधारण तुम्हाला करेक्ट होईल. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आपण. पहिला जो पॅसेज आहे तो भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास. ही समजूत अलीकडे रूढ होती, ही समजूत रूढ होती. बरोबर, ही समजूत रूढ होती, पण प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात. बरोबर, म्हणजे याचा अर्थ पहिल्या ओळी काय सांगते आपल्याला की भाषेचा अभ्यास म्हणजे लिखित रूपाचा अभ्यास. ही समजूत होती, पण ऍक्च्युली भाषेचा अभ्यास म्हणजे दोन्ही रूपांचा अभ्यास आहे, म्हणजे ही गैरसमजूत होती. कारण तसा एक प्रश्न आपण तयार केलेला आहे. आता पहिला प्रश्न तोच बघा, भाषेच्या अभ्यासाविषयी कोणकोणत्या गैरसमजुती आहे. मग ही पण एक गैरसमजूत आहे. काय? भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास. म्हणजे विधान पहिलं करेक्ट आहे, तर पहिलं अविधान किंवा ए विधान हे या ठिकाणी करेक्ट ठरत आहे. ठीक आहे, आता बघा प्रतिष्ठितांची भाषा. जर आपण पॅसेजच्या जर शेवटी तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय बघा. मी ओळ वाचतो, वरून तिसरी चौथी ओळ आहे बघा. तर वरून दुसरी ओळ बघा. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा, वरच्या वर्गाची. आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत किंवा अप्रगत भाषा हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. म्हणजे उच्च लोकांची भाषा उच्च आणि दुसऱ्या जातीच्या लोकांची भाषा कनिष्ठ हा गैरसमज आहे. मग ब नंबर काय होतं? प्रतिष्ठितांची भाषा म्हणजे शुद्ध भाषा, गैरसमज आहे. समाजातील इतर वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध भाषा, हे पण गैरसमज आहे. मग किती गैरसमजुती आहे? तर तिन्ही गैरसमजुती. तर मग आपल्याला काय करायला? पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय? अ ब क सर्व बरोबर. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न काय सांगतो माहिती आहे? मराठीचा अभ्यास करताना, आता भाषेबद्दल नाही बोलत आहे ते, फ्रॉम जनरल टू पर्टिक्युलर आले ते. तर मराठीचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक करते? तर बघा, जर आपण पर्याय पाहिले तर मराठीच्या प्रादेशिक बोलींचा, ज्या काही इंटरनल महाराष्ट्रात बोलल्या जातात, बरोबर आहे. शेवटच्या ओळीत दिलंय ते जाती परत्वे पडणाऱ्या भेदांचा. शेवटची ओळ काय बघा, उतार्याच्या शेवटच्या ओळीनुसार बघा तुम्हाला पण दिसेल. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जाती परत्वे म्हणजे ब्राह्मणांची भाषा ही कोळी कुणबी त्यांनी जे दिले त्यानुसार, तर जाती परत्वे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक अ आणि ब. मग साहित्याचा अभ्यास करणे किंवा भाषेचा लिखित रूपाचा अभ्यास करणे हे काही कुठे क्लिअर होत नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी योग्य ठरेल. तिसरा बघा, आता लेखनामुळे कोणता फायदा होतो? सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड दिलं होतं. तर लेखनामुळे ज्ञान टिकवता येतं. बघा, लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. सोय म्हणजे टिकवता येतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर ठरला. चौथा प्रश्न बघा, खालील पैकी कोणते विधान योग्य आहे किंवा आहेत? सर्वच भाषांना लिपी असते, पण पहिल्या परिच्छेदामध्ये म्हटलंय बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, आणि हे विधान चुकीचं. तरी संप्रेषणाचे ते कार्य करू शकतात. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. मग पहिलं विधान आहे सर्वच भाषांना लिपी असते, चुकीचं आहे. सर्वच भाषा संप्रेषणाचे कार्य करू शकतात, हे बरोबर आहे. म्हणून आपल्याला फक्त ब बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 2
त्याच्यामध्ये फक्त ब बरोबर हे पर्याय घ्यायला लागेल. बघून घ्या, फक्त ब बरोबर 2 नंबरला गोल केलं की तुम्हाला मार्क पूर्ण मिळाला असता. 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, एक किंवा जास्त. बोलणे व लिहिणे हे दोन्ही भाषेचे मुख्य रूप आहे, पण पहिल्या परिच्छेदामध्ये बोलणे हेच भाषेचं मुख्य रूप आहे आणि लिहिणे हे फार नंतर आलेलं आहे. काही काही भाषांना लिपी पण नाही, म्हणून पहिलं विधान हे अयोग्य आहे. दुसऱ्या पण आता बघा, साहित्य भाषेच्या अनेक रूपांपैकी एक आहे. साहित्य भाषेच्या लिहिलंय. साहित्यापलीकडे देखील भाषेची क्षेत्र आहे, भाषेची वेगवेगळी क्षेत्र असतात. दुसऱ्या परिच्छेदामध्ये याची माहिती दिलेली. म्हणजे तुम्हाला ब आणि क असलेला पर्याय क्रमांक 3 घ्यायला लागेल. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 3 दिलं तर तुमचं बरोबर येईल. पुढचा जो पॅरेग्राफ होता तो पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की 6 वर्ष सिद्धार्थने घोर तप केले पण त्याला हवी ती सिद्धी प्राप्त झाली नाही. जर तुम्हाला विचारलं कुठली सिद्धी प्राप्त झाली नाही तर चुकेल. फरक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हवी ती पोस्ट मिळाली नाही म्हणजे मग कोणतीच पोस्ट मिळाली नाही का, मिळाली पण हवी ती नाही मिळाली. म्हणून 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो या ओळीलाच कव्हर करतो बघा. 7 किंवा 8 जे असेल ते. पहिल्यांदा काय करू आपण, पहिल्यापासूनच घेऊ. सिद्धार्थने बघा, तुम्ही पॅसेज वाचलाय, तुम्हाला आयडिया आहे. सिद्धार्थने माराचा सल्ला, मारा नावाचं एक कॅरेक्टर घेतलंय, तर तो सल्ला कोणी ऐकावा असं म्हटलंय. तर खालून दुसऱ्या ओळीत आहे बघा, आणि काय म्हटलंय शेवटच्या ओळीमध्ये, सिद्धार्थला पुण्य कर्म करण्याची गरज नाही असं तो म्हणतो, माराला सांगतो तो. आणि ज्यांना तशी गरज असेल त्यांनी माराचा सल्ला ऐकावा असे सिद्धार्थाने म्हटले. खालून दुसऱ्या ओळीत आहे. मग सिद्धार्थाच्या मते माराचा सल्ला कोणी ऐकावा, ज्याला पुण्य कर्माची गरज आहे. सिद्धार्थाला नाही असं त्याचं म्हणणं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरेल. ज्यांना पुण्य कर्म करण्याची गरज आहे त्यांनी. इज दॅट क्लिअर? ओके. 7 नंबर बघा आता. सिद्धार्थच्या सिद्धी प्राप्त करण्याचा निश्चय कशामुळे दुणावला, कशामुळे डबल झाला. तर मग सुजाताने अन्न दिलंय बघा, ते खाल्ले, त्याच्या देहासोबतच मन ताजे झाले आणि सिद्धार्थाचा निश्चय हा 100% दुणावलेला आहे, दुप्पट झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 7 3 नंबरचं उत्तर तुम्हाला योग्य ठरेल. ओके, चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. 8 नंबरचा प्रश्न बघा. सिद्धार्थ विषयी खालीलपैकी कोणते विधान सिद्धार्थ बद्दल, सिद्धार्थाने तप करून कुठल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करता आली नाही. आता ओळ वाचलं होतं, हवी ती सिद्धी प्राप्त झाली नाही. इथं म्हटलंय कुठलीही सिद्ध प्राप्त झाली नाही, म्हणून ए हे चुकीचं ठरेल. कारण तपामुळे हवी ती सिद्धी प्राप्त झाली नाहीये, म्हणून ते चुकीचं आहे. कारण तिथं सरसकट काहीच प्राप्त झालं नाही असं म्हटलंय. माराने सिद्धार्थाला तप करण्यासाठी प्रवृत्त केले. प्रवृत्त नाही, उलट त्याने काय केलेलं आहे, परावृत्त केलंय. त्याला नाही म्हणण्याचा प्रयत्न केला, त्याने सांगितलं हे काही करू नको, मरून जाशील वगैरे वगैरे. म्हणून तुम्हाला दोन्ही विधानं गलत. तर मग कोणतं बरोबर आहे तर कोणतंच नाही, म्हणजे दोन्ही विधानं चूक. असं 4 नंबरचा पर्याय तुम्हाला घ्यायला लागेल 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. 9 नंबर. सिद्धार्थला तपसाधनेत कशाची जाणीव झाली, तर कडक व्रत केल्याने देहदंड प्राप्त होतो. मध्यम मार्गाने, मध्यम मार्गाने गेल्यासच सिद्धी प्राप्त होते, उमगलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये लिहिलंय की मध्यम मार्गाने सिद्धी प्राप्त होते, कठोर मार्गाने देहदंड किंवा मृत्यूदंड होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, मार कोण होता, मारा कोण होता, सॉरी मारा कोण होता, मारा पाहिजे ते मार झालं है ना. मारा कोण होता, ठीक आहे, कोण होता मारा. जर तुम्ही पॅसेजच्या ओळी पाहिल्या तर शेवटच्या परिच्छेदामध्ये सिद्धार्थाच्या मते मारा हा स्वतःच्या स्वार्थासाठी आलेला होता. म्हणजे याचा अर्थ मारा हा स्वतःचा स्वार्थ पाहणारा होता आणि सिद्धार्थाला तो परावृत्त करत होता सरळ सरळ. म्हणून तो स्वतःचा स्वार्थ पाहणारा होता हे स्पष्ट होतंय. म्हणून 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 4 नंबर स्वतःचा स्वार्थ पाहणारा हे करेक्ट ठरतं. पुढच्या पॅरेग्राफकडे जाऊ आता. 3रा पॅरेग्राफ बघा.
आता तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, आज गुलाम हा शब्दही फारसा ऐकवत नाही. आजही जगाच्या काही कोपऱ्यात गुलामगिरी अस्तित्वात असली तरी, म्हणजे अस्तित्वात आहे, पण ती जवळपास नष्ट झाली. पण जवळपास नष्ट झाली, पूर्ण नष्ट नाही झाली. ठीक आहे. आणि नीतिमत्तेच्या कल्पना या इतिहासात सामाजिक आर्थिक स्थितीप्रमाणे कशा बदलतात ते पहा. म्हणजे याचा अर्थ नीतिमत्तेच्या कल्पना या स्थिती सापेक्ष आहे, परिस्थिती सापेक्ष बदलतात परिस्थितीनुसार. जे आज योग्य आहे ते पुढे योग्य नाही वाटत. गुलामगिरी पहिले योग्य वाटायची, ती आज चुकीची वाटते. म्हणजे परिस्थिती बदलली, वेळ बदलला त्या नीतिमत्तेच्या कल्पना बदलतात. अशा पहिल्या 2 ओळींचा अर्थ पाहिला आपण. पहिला प्रश्न बघा आता 11वा. लेखकाच्या मते नीती कल्पना कशा आहेत? तर कशा आहेत त्या? इतिहासात सामाजिक आर्थिक परिस्थिती पण बदलतात, बरोबर. म्हणून त्याला स्थल काल स्थिती सापेक्ष, सापेक्ष म्हणजे बदलणार आहे असं आपल्याला घ्यावं लागेल. जसंच्या तसं नाही दिलंय, पण त्याचा अर्थ तसा काढता येतो. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे 11 नंबरचं उत्तर योग्य ठरतं. 12 बघा. प्लेटो जो ग्रीक फिलॉसॉफर होता, त्याची गुलामांच्या विषयी भूमिका काय होती? तर तो ग्रीकांच्या संदर्भातील पक्षपाती धोरण ठरवतोय. पक्षपाती धोरण म्हणजे पार्शलिटी करतोय. कारण त्याने काय लिहिलंय लेखकाने, की प्लेटो हा ग्रीकांचे प्रतिनिधित्व करताना ग्रीकांनी इतर ग्रीकांना गुलाम बनवू नये असं म्हटलंय. म्हणजे कोणालाच गुलाम बनवू नये असं नाही म्हटलं. ग्रीकांनी ग्रीकांना बनवू नका, दुसऱ्या देशातील चालते, म्हणजे पार्शलिटी झाली ना, म्हणजेच याला पक्षपातीपणा म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 ग्रीकांच्या संदर्भातील पक्षपाती धरण ते दाखवतंय. हे आपल्याला योग्य वाटेल. ते भेद पण पहिला म्हटलाय त्यांनी, पण पक्षपाती म्हणून भेद म्हणजे फरक असतो फक्त, पण हे पार्शलिटी केली म्हणून ते जास्त योग्य ठरतं. म्हणून ते 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा. राजकारण, कला, तत्वज्ञान या गोष्टी गुलामांसाठी नसतात, हे अरिस्टॉटलने म्हटलं, जो प्लेटोचा शिष्य होता. अजून त्याने असं म्हणताना किंवा राजकारण, कला, तत्वज्ञान हे गुलामांसाठी नसतात, तर कोणती गोष्ट ते त्याचं कारण नाहीये. त्याच्यात ग्रीक समाजाचा अर्थ गृहीत आहे. ग्रीकांचे अर्थ कारण, अर्थ म्हणजे पैसा, कारण त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचे. त्यांची तत्कालीन नीती कल्पना हे पण बरोबर आहे, पण त्यांच्या क्षमतातील अंतर हे योग्य नाहीये. राजकारण, कला बरोबर, व तत्वज्ञान या गोष्टी गुलामांसाठी नसतात. हे चर्चा करताना गुलाम व मालक यांच्या क्षमता याविषयी कुठेच प्रतिपादन केलेलं नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्यात क्षमता नाही व असं नव्हतं. हे कारण पॅसेज मध्ये स्पष्ट होत नाही. पुढे पाहता, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 14 नंबर. आज गुलामगिरी संपूर्ण नष्ट झालेली आहे. ए नंबर चुकलं, कारण जगाच्या काही कोपऱ्यात आजही गुलामगिरी अस्तित्वात आहे. मग संपूर्ण नष्ट झाली का? चुकलं. पुढे, प्लेटोचं मत कुणालाही गुलाम बनवू नये. प्लेटोच्या मते फक्त ग्रीकांना गुलाम बनवू नये असं होतं, कोणालाही बनवू नये असं नाही. हे बी नंबरचं पण चुकलं. अरिस्टॉटलला गुलामगिरी नैसर्गिक वाटे. शेवटच्या परिच्छेदामध्ये म्हटलं अरिस्टॉटलला गुलामगिरी नैसर्गिक वाटे, हे स्पष्ट होतं. म्हणून फक्त क नंबरचं बरोबर आहे, आणि क नंबर हे 2 नंबरला दिलेलं आहे. म्हणून 14 नंबरचं उत्तर आहे 2 नंबरचं, हे स्पष्ट होतं. 15 नंबर. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? मालकांना गुलामगिरी नैसर्गिक वाटे, तशीच ती गुलामांनाही वाटे. मालकांना पण आणि गुलामांना पण. पहिल्याच परिच्छेदामध्ये म्हटलं गुलामगिरी नैसर्गिकच आहे, त्यात काही गैर किंवा अन्यायकारक नाही असे सगळ्यांना वाटे, प्रत्यक्ष गुलामांना. हे डायरेक्ट म्हटलंय त्या ओळींमध्ये, म्हणजे कोणालाही वाटत नव्हतं ना, कोणालाही, म्हणजे मालकाला पण नाही गुलामांना पण नाही. म्हणून हे विधान बरोबर ठरतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण बरोबर असा पर्याय घेणं योग्य आहे. 16 नंबरचा म्हणजे चौथा पॅसेज. ठीक आहे. चौथा पॅसेज काय सांगतो बघा. आता वर्तमानपत्रा त्याच्याबद्दल बोललेलं आहे बघा. तर वर्तमानपत्राची काय काय नावं प्राप्त झालेली आहे? तर दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, अ ब क ड ही 4ही बरोबर आहे. परंतु नभो आणि दूरचित्रवाणी या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक बघण्यासाठी आहे, एक फक्त ऐकण्यासाठी आहे. म्हणजे नभोवाणी आणि दूरचित्रवाणी म्हणजे दूकश्राव्य आहे, ऑडिओ व्हिज्युअल. हे त्यांच्या बहिणी असं म्हटलेलं आहे. मात्र त्याची रूप आहे असं त्याचा अर्थ होत नाही, कारण ते वर्तमानपत्र नाहीच आहे ना. म्हणून तुम्हाला अ ब क ड
पर्याय क्रमांक 2 हा योग्य ठरतो. 17 नंबर बघा, उतारानुसार वृत्तपत्राचे कोणते कार्य दिले. जर आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये वाचलं तर ज्ञान व मनोरंजन ही वृत्तपत्राची कार्य स्पष्ट होतं. मात्र विकास करतं वृत्तपत्र हे असं स्पष्ट कुठेच होत नाहीये, ते नाही घ्यायचं. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला अ आणि क बरोबर असा 4 नंबर घ्यायला लागेल. अ आणि क बरोबर. 18 नंबर मध्ये योग्य जोडी ओळखायला लावली आपल्याला. योग्य जोडी जर ओळखायची असेल आपल्याला तर हरिभाऊ यांचं करमणूक हे मासिक किंवा पाक्षिक असेल हेच योग्य आहे. बाकीचे मग चुकलेले बघा. आगरकर मनोरंजन तिथे लिहिले पण ते सुधारक आहे, त्यांनी लिहिले. लोकमान्य टिळकांचा काळ लिहिलंय पण ते केशरी आहे आणि मराठा आहे दिलंय. शिवराम पंतांचा संदेश दिलेला आहे पण ऍक्च्युली संदेश कोलटकरांनी लिहिलेला आहे आणि शिवराम पंतांनी काळ लिहिलंय. चुकून टाकले ते कारण एकच बरोबर. 19 लेखकाने वृत्तपत्राला त्रिवार वंदन का केलंय. तर शेवटच्या ओळी पाहिल्या तर त्या ओळीमध्ये तू नामशेष झाला नाहीस होणार नाहीस, झाला पण नाही आणि होणार पण नाही, उलट तुझं तेज अधिक वाढलं आणि ते वाढतच जाणार असं दिलंय. आणि मग आता आपल्याला 1 नंबरचा पर्याय का निवडावा लागेल, कारण वृत्तपत्राचं तेज वाढलंय आणि पुढेही ते वाढतच जाणार आहे. म्हणून लेखकाने वृत्तपत्राला त्रिवार वंदन केलेलं आहे. हा पर्याय क्रमांक 1 बरोबर ठरतो. 19व्या प्रश्नाचं उत्तर 20. शेवटचा प्रश्न बघा, चौथ्या पॅसेजचा शेवटचा प्रश्न. आता खालीलपैकी योग्य विधान ओळखा. सत्ययुगात नारद मुनी हे वृत्तपत्राचे एक रूप होते. बरोबर आहे. उताराची शेवटच्या ज्या ओळी आहेत त्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदामध्ये बघा, भगवान नारद मुनी वार्ता पोहोचवायचे काम करायचे आणि वार्ता पोहोचवणारा बातमीदार म्हणून वृत्तपत्राचं काम करायचं असा अर्थ आपल्याला गृहीत धरावा लागेल, काढावा लागेल. अविधान बरोबर आहे. वृत्तपत्राच्या भयानेच शेवटच्या ओळींमध्ये बघा, आणीबाणीत त्यावर बंदी घातली गेली. त्याच्यामध्ये बघा, तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणी तुझ्यावर बंदी घातली गेली असं स्पष्ट म्हटलंय. म्हणून बी पण बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर असा पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. अशा पद्धतीने आपण 4 पॅसेज कव्हर केलेत. आता आपण 5व्या पॅसेज कडे जाऊ. आता 5वा पॅसेज कशाबद्दल आहे ते, वाढत्या वयाबरोबर येणारे अनुभव व अभ्यास यांनी माणूस हळूहळू गंभीर होत जातो. म्हणजे गंभीर केव्हा होत जातो, वाढत्या वयाबरोबर. नुसतं वाढत्या वयाबरोबर नाही, त्याच्यासोबत अभ्यास आणि अनुभव नुसता वाढला असं नाही बरं का. ठीक आहे. गतिमान हा जसा जगाचा नियम आहे तद्वत बदलत जाणं मनाचा धर्मच आहे. त्याला लताबाई कशावर अपवाद असतील, म्हणजे त्याही गतिमान झाल्यात किंवा त्या पण बदलल्यात म्हणजे गंभीर झाल्या. ठीक आहे. लताबाई म्हणजे तर लता मंगेशकर हे वाना तुमच्या लक्षात आलं असेल. पहिला प्रश्न होता, उतारानुसार लताबाई विषयी उतारानुसार लताबाईंविषयी खालीलपैकी कोणती बाब सत्य नाही. सत्य नाही म्हणजे असत्य. असत्य म्हणजे चुकीची. तर बघा, त्यांनी लोकांना केलेल्या मदतीची कधी जाहिरात केली नाही, हे बरोबर आहे. चुकीचं शोधायचं आपल्याला. त्यांनी केलेल्या अर्थसहाय्यावर अनेक जण पदवीधर झाले, परदेशी दौरा केला, बरोबर आहे. त्यांनी जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली त्यांच्या, बरोबर आहे. त्यांनी लोकांना केलेली मदत ही जाहीरपणे केलेली आहे. शेवटच्या ओळी त्यांनी लिहिलंय की त्यांनी कधीच जाहिरात केलेली नाही. म्हणून 4 नंबरचं चुकीचं आहे. चुकीचंच निवडायचं म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर ठरेल. बघा, आता लताबाईंच्या संपत्तीचा उपयोग खालीलपैकी कोणाला झाला, तर गोरगरिबांना व रंजलेल्या गांजलेल्या लोकांना झाला. 100% बरोबर झाला. गुणीजनांना व कलावंतांना हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण परिच्छेदामध्ये बघा, लताबाईंनी गुणीजनांना व कलावंतांना आर्थिक मदत केली हे स्पष्ट नाही होत. मात्र त्यांनी बघा, त्यांनी काय केलंय माहितीये का, कदर केलेली. कदर आहे, कदम नाही, काय आहे, कदर केली आहे त्यांची आणि नतमस्तक झाले आहे. ही आर्थिक मदत नाही होत त्याचा अर्थ. म्हणून तुम्हाला ब नंबरचं नाही घेता येणार. आणि अनेक संस्था, देवालय, विद्यामंदिर, स्मारके, पुतळे उभारण्यासाठी मदत केली आहे. अ आणि क बरोबर असा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक 1 22चं उत्तर हे 1 नंबरचं बरोबर ठरेल. 22चं 1 नंबरचं बरोबर ठरेल. सदर उतारा हा लताबाईंच्या कोणत्या टप्प्याबद्दल आहे. आता वाढत्या वयाबद्दल म्हटलंय ना, म्हणजेच आयुष्याचा तो उत्तरार्ध असतो. लक्षात घ्या. पूर्वार्ध म्हणजे
आणि किशोरावस्था, बाल्यावस्था, तरुणावस्था हे सगळे अगोदरचे टप्पे आहेत. म्हणून वाढत्या वयानुसार एवढे एकच शब्दावरनं उत्तरार्ध आयुष्याचा नंतरचा पार्ट हे लक्षात येतं. ठीक आहे. 24. आता पहा, लताबाईंना त्यांच्या वडिलांकडून कोणता वारसा मिळाला होता. मग जर आपण पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी पाहिलं तर लताबाईंना गोरगरीब, रंजलेले, गांजलेले यांना सरळ हाताने मदत करावी असा त्यांच्या वडिलांकडनं वारसा मिळालाय हे स्पष्ट होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 24व्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट ठरतं. याच्यातला शेवटचा प्रश्न बघा आता. माणूस हळूहळू गंभीर केव्हा होत जातो? वाढत्या वयासोबत येणारे अनुभव आणि अभ्यास अशी ओळ होती बघा. उताराच्या अगदी पहिल्या ओळीत लिहिलंय वाढत्या वयासोबत येणारे अनुभव, अभ्यास. आणि तसंच आपल्याला मग पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबरचं योग्य ठरेल. ठीक आहे. आता आपण पुढच्या पॅसेजकडे जाऊ. पॅसेज तुम्ही बघा आता. आपण झाडे का पुसतो? बघा बरं, साधारण तुम्हाला काय येतंय तुमच्या डोक्यामध्ये? आपण झाडे का पुसतो? अर्थात इतर वस्तूंची पूजा करा, अशी सुरुवात आहे त्याची. करण्यात जी कारणे असतील तीच झाडं पूजा करण्याची आहेत. इतर गोष्टींची का पूजा करतो? सेम झाडांचं ते. मग जो मनुष्य स्वतः पराक्रमी आहे किंवा त्याच्या पराक्रमी पुरुषाशी कोणताही संबंध आहे अथवा ज्यापासून लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित आहे अशा प्रकारच्या मनुष्यांना बहुधा लोकात मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात. आणि पूजा करण्याची बुद्धी म्हणजे पूज्य बुद्धी. आणि याच्यानेच आपण मग वड, पिंपळ वगैरे या झाडांची पूजा करतो. हे साधारण महत्वाच्या ओळी. पहिला प्रश्न बघा. वड, पिंपळ, उंबळ जे आता वगैरे झाडांना देवत्व का प्राप्त झालेले आहे? म्हणजेच त्या पूज्य बुद्धीमुळे. बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्या मनात झाडांच्या विषयी असलेल्या पूज्य बुद्धीमुळे हे स्पष्ट होतंय. कारण की जर 2 नंबर पाहिलं त्या वृक्षांची छाया गर्द आहे म्हणून. मग गर्द आहे तर वड, आंबा ते पण आहे त्याच्यात फणस, त्यांना का बरं पूजलं जात नाही? म्हणजे याचा अर्थ ते वेगळं आहे. आणि 3 नंबर होतं, यांच्यापासून पानथास इतर मोठे सुख मिळते. आंब्याच्या झाडापासून पण मिळतं. बायकांना आणि वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालायला लावल्या, मात्र हे काही योग्य ठरत नाही. 27 नंबर. खालीलपैकी कोणत्या गटातील वृक्षांना आपण पूज्य मानत नाही? आंबा, बकुळ आणि फणस यांना मानत नाही ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानुसार आपल्याला 3 चुकीचे ठरतात. पूज्य मानत नाही आपण म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर निवडावं लागेल. 28 बघा. तुळशीला देवत्व का प्राप्त झालेलं आहे? तर जिरेनियम प्रमाणे तुळशीत हवा शुद्ध करण्याचा गुण आहे. बरोबर आहे. हो. तुळशीत प्रकृती साफ करण्याचे गुण आहे. बरोबर. तुळशी गर्द छायेचं झाड आहे? नाही, गर्द छायेचं नाही. आणि तुळशी भोवती स्त्रियांनी प्रदक्षिणा मारल्यामुळे नाही, ते पण त्याचं कारण नाहीये. म्हणजे फक्त आणि ब एवढंच आपल्याला घेता येईल, है ना. गर्द छायेचे झाड वगैरे असं काही नाहीये. प्रदक्षिणा मारल्याने पण तुळशीला पूज्य मानलंय असं नाही. ठीक आहे. पुढे पूजा कशाला म्हणतात? बघा, आपण जर पहिल्या काही ओळी वाचल्या तर उतार्यातील 3ऱ्या ओळी जी वाचली ती आपण, पराक्रमी पुरुषांना बहुधा लोकात मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात. म्हणजे लोकांचा मान वाढला तर त्याला पूजा असं म्हणतात. लेखकाच्या मतानुसारच घ्यावं लागेल ना. तुमच्या मते पूजा वेगळं असू शकतं. तर लोकात मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात. असा पर्याय क्रमांक 3 हा 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर ठरेल. 30 बघा आता. आणि शेवटचा प्रश्न या पॅसेजचा. लोकात मान कोणाला मिळतो? परत त्या सुरुवातीच्या जोडी बघा. उतारामध्ये सुरुवातीच्या लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित असेल तर लोकात मान मिळतो. बरोबर.
म्हणून पर्याय क्रमांक 4, ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित असेल तर. म्हणून काही पॅसेज या सेटमध्ये आपण स्ट्रेट फॉरवर्ड टाकले होते, काही सोपे, काही कठीण, काही मिश्र. आता पुढे काही विज्ञानाचे पण 1-2 पॅसेज येणार आहेत. असं एक कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही पॅसेज सोडवावेत, तुम्हाला सोडवण्याची इच्छा व्हावी. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. हाच आयोगाचा पण असतो. आयोगाचा पेपर बॅलन्सच असतो. 4-5 पॅसेज बऱ्यापैकी सोपे असतात, 1-2 पॅसेज फार कठीण असतात, 2-3 पॅसेज मिडियम असतात. असंच दरवेळेला घडणार आहे. ठीक आहे, पुढचा पॅसेज आहे जो 1975 या वर्षी असा सुरू होतोय बघा. युनोने स्त्री दशक जाहीर केले. ते पूर्ण 10 वर्षाचा कालावधी. मग या निमित्ताने संपूर्ण जगात स्त्रियांच्या प्रश्नांचे विचार मंथन झाले. त्या निमित्ताने भारतात यानंतर अनेक स्त्री संघटनांची स्थापना झाली बघा 1975 नंतर. मग स्त्री प्रश्नांवर तळमळीने कार्य करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले, समविचारी गट तयार झाले. यातून स्त्रीवादी नियतकालिकांची निर्मिती होत गेली. याआधी स्त्रियांसाठी नियतकालिके चालवली गेली पण त्यांचे स्वरूप पुरुष सत्ताक होते वगैरे वगैरे. 1975च्या पूर्वी स्त्रीमासिक नव्हते असं म्हटलं तर चुकीचं होते, पण ते पुरुष प्रधान होते, त्याच्या चष्म्यातून पाहिलं गेलं. पहिला प्रश्न बघा आता, म्हणजे 31वा प्रश्न. स्त्रीवादी नियतकालिकांचे स्वरूप वेगळं का झालं? कारण की याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल, ज्या ओळी वाचल्या त्याच्या थोडं अजून खाली उत्तर आहे याचं, की त्याच्यामध्ये स्त्रीवादी नियतकालिके हे वाचू आपण. जे वाचलं मी आता त्याच्या खालीच बघा, त्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये खालून दुसरी ओळ बघा. तर कुटुंबाला उपयुक्त अशा गोष्टी करत राहाव्यात असे या नियतकालिकांचे स्वरूप होते पूर्वी. स्त्रीवादी नियतकालिकांचे मात्र, स्त्रीवादी जे नियतकालिक आले ना फेमिनिझमचे, त्यात मात्र स्त्रियांचे समग्र म्हणजे संपूर्ण माणूसपणाचे भान जागृत करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळेच पारंपरिक नियतकालिकांपेक्षा या नियतकालिकांचे स्वरूप वेगळे होते. समग्र स्त्रीच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हे 31 नंबर मध्ये 3 नंबरचा पर्याय बरोबर ठरतो. 32, स्त्रीवादी नियतकालिकांनी कोणते महत्वपूर्ण काम केले? तर बघा, नवीन मूल्यभानाला खतपाणी घातली, हे 100% बरोबर. पुढे समग्र विचार केला स्त्रियांच्या प्रश्नाचा, बरोबर. स्त्रीवादी चळवळ प्रभावीपणे मांडली, बरोबर. सगळं बरोबर आहे ना. मग 1, 2, 3 सगळे बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर ठरेल. 33 बघा आता, 33 1975 नंतर स्त्रियांच्या बाबतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टी घडून आल्या? स्त्रियांच्या बाबतीत अनेक स्त्रीवादी संघटनांची स्थापना झाली, 1 नंबर बरोबर. समवाद विचारी स्त्रियांचे संघटन तयार झाले, बी बरोबर. स्त्रीवादी नियतकालिकांची निर्मिती होऊ लागली, म्हणजे पूर्वी होतीच, आता पण होऊ लागली. म्हणून आदर्श पत्नी, आदर्श माता या स्त्रियांच्या रूपांवर भर दिला गेला. हा 1975 पूर्वी जे पुरुष प्रधान त्याच्यातून जे लिहिले गेले त्याच्यात होतं. म्हणजे 1975 नंतर नाही घडलंय, हे त्याच्या पूर्वी घडलंय, बरोबर. म्हणजे बघा, 1975 नंतर स्त्रियांच्या बाबतीत स्त्री संघटना स्थापन झाली, समविचारी संघटन झाले, स्त्रियांनी नियतकालिकांची स्थापना झाली त्यांची. मात्र 1975 पूर्वीच्या काळात आदर्श पत्नी आणि आदर्श माता या रूपांवर भर दिला गेला. म्हणून डी विधान चुकीचं ठरतंय आणि ए बी सी बरोबर. असा 33 चा जो 3 नंबरचा पर्याय आहे तो योग्य ठरतोय. 33 चा 3 नंबरचा पर्याय योग्य ठरेल मित्रांनो. ठीक आहे, पुढचे 2 प्रश्न आता कव्हर करू आपण. ठीक आहे, कोणते? 34 आणि 35. आता बघा 34, वरील उतार्यातून लेखकाची कोणती भूमिका आहे? म्हणजे लेखकाला काय, व्हॉट इज द सेंट्रल मेसेज, मध्यवर्ती कल्पना काय? संपूर्ण उतार्याचा जर विचार केला तर स्त्रीवादी नियतकालिका संबंधाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. पुरुष सतत विचारसरणीला छेद देणे हा मूळ हेतू नाही, त्या मासिकांबद्दल पूर्वी काय होतं नंतर काय आलं, म्हणून हे थोडस जास्त योग्य ठरेल. शेवटचा प्रश्न बघा, कोणते विधान योग्य आहेत? 1975 नंतरच स्त्रियांसाठी नियतकालिके चालवली गेली, हे चुकीचं आहे. कारण पहिल्या परिच्छेदानुसार
जर पाहिलं तर 75 नंतरच नाही, त्यापूर्वी पण होती, मात्र ती पुरुष प्रधानतेच्या दृष्टिकोनातून लिखाण झालं, म्हणून फक्त अविधान चुकीचं आहे. ब का बरोबर आहे. स्त्रीवादी ललित साहित्याला या नियतकालिकांमुळे पाठबळ मिळाले, पहिल्या परिच्छेदामुळे ते बरोबर ठरते, दिलंय. पुरुष सत्ताक विचार प्रणालीला छेद देऊन स्त्रीवादी मानवतावादाचा अंगीकार झाला, हे पण दिलेलं आहे. पण तो मागच्या ते का बरं ती भूमिका नाही, भूमिकेमध्ये तर छेद देणं हे नव्हतं, तर त्या नियतकालिकांच्या विषयी माहिती देणं होतं. आणि क हे दोन्ही योग्य ठरतात, म्हणून 35 या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं पर्याय हे योग्य ठरतंय. अशा पद्धतीने हा 7वा पॅसेज आपण डिस्कस केला आहे. आता 8व्या पॅसेजकडे वळू, ज्याच्यामध्ये काव्यासाठी जगणं ही गोष्ट मला कधीच पटली नाही असं लेखक म्हणतोय. हे कारण काव्य अखेरता जीवन दर्शन आहे, जीवनाचा अन्वयार्थ आहे, जीवन संबंधीची प्रतिक्रिया आहे, सगळं काव्य आहे. म्हणून काव्याची अंतिम बांधिलकी असते ती जीवनाशी, शब्दांशी नव्हे किंवा विलासाशी नव्हे. प्रश्न तयार झाला लगेच बघा. छत्तीस उतार्यानुसार काव्याविषयीचा, आता जे वाचलं ना योग्य पर्याय निवडा, किंवा मध्ये पण मॅटर. काव्य हे सुंदरतेचा शोध घेते, सुरुवातीत काही ओळींमध्ये दिलंय सुंदरतेचा शोध घेते, अशुभ सत्य यांच्याशी मुकाबला करते, मी पुढे जाते. काव्य जीवनात अन्वयार्थ आता वाचला आपण, मात्र त्याची बांधिलकी शब्दांची विलास अशी नाहीये, आणि इथे असते म्हटलंय. म्हणून बघा, काव्य सुंदरतेचा शोध घेते बरोबर आहे, काव्याची बांधिलकी शब्दांची विलास अशी असते नाही, नसते बरोबर आहे, म्हणून ब हे चुकलं, म्हणून अ क ड हे बरोबर आलं, म्हणजे ब चूक, बाकी सगळे बरोबर. असं 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबरचा पर्याय हे बरोबर ठरलं. आलं लक्षात. म्हणताना त्यांनी काय म्हटलं, ब चूक बाकी सगळे बरोबर, म्हणजे याचा अर्थ अ क ड बरोबर, दोघांचा अर्थ एकच आहे. एक तर असं विचारलंय किंवा असं विचारलंय, लक्षात ठेव. ठीक आहे, पुढे 37 नंबरचा प्रश्न बघा. आता काव्याचं क्षेत्र कोणतं आहे असं म्हटलंय, तर त्याच्यामध्ये क्लिअर होतं की उतारात ओळी म्हणजे माणसाच्या उत्कट अनुभूतींचं जेवढं क्षेत्र आहे तेवढंच काव्याचं क्षेत्र आहे. म्हणजे 37व्या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरचं देणं हे योग्य ठरतंय. 38 उपासमारीने रस्त्यावर मरणाऱ्या माणसाविषयी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. आज जर उपासमारीने जर मनुष्य मेला ना, तर सामाजिक कमतरतेचं, विषमतेचं ते लक्षण आहे. आणि पूर्वी जेव्हा उपासमारीने मनुष्य रस्त्यावर पडून मरायचा, लोक म्हणायचे याचा पाप पुण्याचा हिशोब आहे. आता लोक पाप पुण्य नाही म्हणत, आता ही जी आर्थिक दरी आहे, विषमता, ही त्याला कारणीभूत आहे. म्हणून दोन्ही विधानं जे ते बरोबर आहे, कारण अविधानात म्हटलंय उपासमारीने रस्त्यावर मरणारा मनुष्य पूर्वी करुणेचा पाप पुण्याचा विषय होता, बरोबर आहे. आणि आज जर कोणी मेला हल्ली तर समाज रचनेतील अन्यायाचा पुरावा होऊ शकतो, बरोबर. पॅसेज नुसार हे दोन्ही पर्याय बरोबर आहे, दोन्ही बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हा पर्याय योग्य ठरेल. 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. पुढे आता 39 बघा. लेखकाच्या मते कवीची प्रतिभा कशी असते, कवीची प्रतिभा. जर उतार्यात ओळ वाचली आपण आहे, तर कवीची प्रतिभा ही दगडासारखी स्थितीनिष्ठ नसते, तर युगायुगातून निर्माण होणाऱ्या ज्ञान विज्ञान विचारानं ती संस्कारित होते, असं स्पष्ट दिलंय, बरोबर. हे तुम्हाला कुठे दिलंय बघा, हे खालून 4-5व्या ओळीत आहे. कवीची प्रतिभा सेम आहे, जे इथं लिहिलंय तेच. म्हणून तुम्हाला 39व्याचं उत्तर हे ज्ञान विज्ञान ने विचारित झालेली ती संस्कारित असते, म्हणून 1 नंबरचा पर्याय 39चं उत्तर बरोबर ठरत आहे. ठीक आहे. 40 शेवटचा या पॅसेज मधला प्रश्न बघा. कविता अनुभूतीच्या एका तळावर का नाही थांबत, अनुभूतीच्या एका तळावर का नाही थांबत. तर बघा, उतार्याच्या शेवटच्या काही ओळींमध्ये ज्ञान साधनेत नव्यानं निर्माण होणारा विचार कवीच्या साधनेत भावरूप धारण करतो, आणि म्हणूनच कविता अनुभूतीच्या एका तळावर थांबत नाही असं स्पष्ट म्हटलंय. म्हणून पर्याय क्रमांक क म्हणजे 40 मध्ये ज्ञान साधनेत नव्यानं निर्माण होणारा विचार कवीच्या क्लिअर होत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 क बरोबर हा योग्य ठरतो. ओके, बघा अशा पद्धतीने सोडवलं असेल
तर तुमचे उत्तर बरोबर 100% येतील. पुढच्या पॅसेजकडे जाऊ आपण. पुढचा पॅसेज हा 9 नंबरचा पॅसेज आहे, ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगणाऱ्या इंटरेस्टिंग होता पॅसेज. अनेक कथा आहेत वगैरे वगैरे. त्याच्यामधला पहिला प्रश्न होता बघा आता, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधानं बरोबर आहेत? पूर्वी खूप दाने दिली जात, मात्र हल्ली दान देण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. हे 41 नंबरच्या अ नंबरचं वाक्य चुकीचं ठरतं. कारण की जेव्हा आपण पॅसेजची ओळ वाचतो किंवा पूर्वी जास्त दिले जायचे ना, हल्ली कमी झालंय, हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण जर तुम्ही 1, 2, 3 आणि चौथ्या पॅरेग्राफची पहिली ओळ वाचली बघा, आजच्या या विज्ञान युगात, वाचतोय तुम्ही पण बघा, आजच्या या विज्ञान युगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. मुरड पडली नाही म्हणजे वळण नाही मिळालं, चालूच आहे. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत गेल्या, मोठ्या होत गेल्या, वाईड होत गेलं. म्हणजे पूर्वी तर होतं, आता उलट जास्त दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून शेवटच्या परिच्छेदानुसार आपल्याला अविधान हे चुकीचं ठरलंय. 2 नंबर होतं, ऋषी मुनींना निसर्गाने दान देण्याचे शिकवले. बरोबर आहे, शेवटच्या ओळीमध्ये ते स्पष्ट होतं. आणि दान करणारे क नंबरचं विधान, दान करणारे राजे महाराजे भारताच्या इतिहासात ठराविक कालखंडातच सापडतात असं म्हटलंय. परंतु पॅसेजमध्ये जी ओळ आहे तिसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटची, तर त्यांनी काय म्हटलंय बघा, तर असे राजे महाराजे धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आणि इथं काय लिहिलं होतं, इतिहासाच्या ठराविक कालखंडात भेटतात. त्याच्यामुळे ते चुकीचं झालं, म्हणून अ गलत झालं, सी गलत झालं, आणि बी म्हणजे ब बरोबर असलेला पर्याय निवडावा लागेल ए 41 मध्ये. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर आहे ना, हे योग्य ठरतं. 41चं उत्तर हे 3 नंबर आहे. आता 42 बघा, दानाची खरी कसोटी कोणती? त्यामध्ये ज्या ओळी लिहिल्या आहे त्याच्यामध्ये दुष्काळाच्या वेळी दान केल्याने, कारण तिथं दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय दानाची खरी कसोटी दुष्काळाच्या वेळी होते, सुकाळाच्या वेळी नाही. सुकाळ असताना जर दिलं तर काय एवढं दान नाही आहे, तुम्ही दिलं काय एवढं, अडचण असताना तुम्ही दिलंय, लक्षात घ्या, ते फार महत्वाचं आहे. आपल्या सर्वस्वाचं दान केलंय असं पण त्यांनी म्हटलंय. म्हणून दुष्काळाच्या वेळी दान केल्याने अ बरोबर, आपल्या जवळील सर्वस्वाचे दान केल्याने बरोबर, सुकाळ असताना दान करणे क बरोबर नाही, फक्त आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 1 42व्या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबरचा पर्याय बरोबर ठरत आहे. ठीक आहे, चला 43 तिघी याच्यामध्ये होऊन जातील. आता 43 ला काय विचारलं होतं आपल्याला, आचार्य विनोबांनी खालीलपैकी कोणती गोष्ट दानांविषयी ओळखली होती? विनोबांबद्दलचं जर मित्रांनो असं एखाद्या कॅरेक्टर बद्दल, एखाद्या माणसाबद्दल, एखाद्या देशाबद्दल, गावाबद्दल अशी काही माहिती आली तर तिथे लगेच तिला गोल करायचं, बस तेवढंच मॅटर वाचायचं. आता विनोबांचं जे पॅरेग्राफ मध्ये दिलंय फक्त तेवढंच वाचा, ते फक्त दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये दिलंय तेच वाचायचं. तर त्यांच्या मते दान ही हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना आहे, चटकन समजणारी भावना आहे, लगेच पटणारी सूचना आहे, स्पष्ट होतं. आणि ड नंबर म्हणजे सूर्य प्रकाश दान करतो तर सरिता जीवनदान हे लिहिलंय, पण ते विनोबा भावेंचं दानांच्या विषयीचं मत नाही, ते लेखकाचं वेगळं मत आहे पुन्हा. म्हणून अ ब क हे तिन्ही ज्या पर्यायामध्ये दिलेले मग त्याच्यात त्यांनी ड चूक बाकी सगळे बरोबर, एक तर ड चूक बाकी सगळे बरोबर, नाही तर अ ब क बरोबर, या दोघांचा अर्थ एकच आहे, अ ब क बरोबर, नाही तर मग ड वगळता सगळे बरोबर, किंवा ड चूक सगळे बरोबर, बाकी बरोबर, एकच अर्थ आहे त्यांचा. बघा म्हणजे हे बोट नाही तर मग हे 3 बोट नाही, एकच आहे ना. मग हे एक बोट बरोबर आहे म्हणजे 3 बोट चुकीचे आहे, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, कळलंय. विचारण्याची पद्धत बघा. 44 लेखकाच्या मते दान कसे केले पाहिजे, तर दान देताना आसक्ती नको, बरोबर आहे, क नंबर बरोबर आहे, आसक्ती नको लिहिलंय. याचकाची अपेक्षा पूर्ण व्हायला हवी, बरोबर आहे, हृदयाचा ओलावा पाहिजे, बरोबर आहे. परंतु दान देताना मुरड पडता कामा नये, दान देण्याच्या पद्धतीचं काही नाहीये, म्हणून क हे चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहे. म्हणून अ ब ड बरोबर, क नाही पाहिजे फक्त. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे 44व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर ठरलंय. या पॅसेजचा शेवटचा प्रश्न बघा, दान व दाता यांची विसंगत जोडी
म्हणजे जो दान आहे, देणारा आणि त्याने दिलेलं दान याची वेगळी चुकीची जोडी ओळखा. तर उतार्यामध्ये दिल्यानुसार श्रीयाल आणि चांगुना यांनी भूदान हे चुकीचं आहे, तर त्यांनी त्यांच्या बाळाला शिजवलंय असं म्हटलंय देवासाठी, नंतर तो जिवंत पण झाला वगैरे. आणि 3 नंबरची जोडी विसंगत किंवा चुकीची आहे, कारण सूर्यप्रकाश दाता बरोबर आहे 1 नंबर, 2 नंबर सरिता जीवनदान बरोबर आहे, 3 नंबर चुकलं आणि सम्राट हर्षवर्धन जिंकलेली सर्व संपत्ती दान बरोबर आहे. आता एक शेवटचा पॅसेज म्हणजे इंग्लिशचा पॅसेज घेतो आपण नेहमी, तर तो बघू आपण या ठिकाणी आता. बघा, हिटलरच्या बद्दलचा पॅसेज होता. विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज नॉट करेक्ट, नॉटला कॅपिटल म्हणजे बोल्ड केलं होतं, तर नॉट करेक्ट अबाउट हिटलर, हिटलर विषयीचं कोणतं वाक्य नॉट करेक्ट म्हणजे चुकीचं, नॉट करेक्ट म्हणजे बरोबर नाहीये म्हणजे चुकीचं आहे. तर 3 नंबरचं चुकीचं आहे, कारण हिटलर हॅड नो सेन्स ऑफ हिस्ट्री म्हटलंय, तर हे करेक्ट नाही ना, नॉट करेक्ट आहे म्हणजे इनकरेक्ट आहे. कारण त्याच्यात लिहिलं बघा, ही हिमसेल्फ क्लेम टू हॅव हॅड अ पॅशनेट इंटरेस्ट इन हिस्ट्री, स्वतः तो म्हणतो की मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, आणि इथं म्हटलंय की त्याला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये म्हणजे चुकलं ना. मग म्हणून जे चुकलं ते निवडायचं, म्हणून 3 नंबरचं विधान हिटलर विषयीचं चुकीचं ठरतं. विच ऑफ द गिवन स्टेटमेंट इज करेक्ट, कोणतं विधान बरोबर आहे. स्पेंगलर वॉज ऑल्सो फॅसिनेटेड ॲट द राईज अँड फॉल ऑफ सिव्हिलायझेशन, म्हणजे सिव्हिलायझेशन संस्कृतीचा चढ उतार किंवा ऱ्हास आणि विनाश किंवा विकास यांना ते फॅसिनेट व्हायचे म्हणजे आकर्षित व्हायचे त्यांच्याकडे. हे वाक्य बरोबर आहे, कारण लाईक इज कंटेम्पररी या ओळीमधून ते ए विधान करेक्ट ठरतं. आणि हिटलर प्रोनाऊन्स हिमसेल्फ सगळ्यात खालच्या 2 ओळींमध्ये दिलंय बघा, ऑन हिज सब्जेक्ट ऍक्सेप्टेड ॲज द प्रोनाउन्समेंट ऑफ अन ओरॅकल असं त्याच्यात दिलंय, म्हणून तो स्वतःला ओरॅकल म्हणून सिद्ध करतोय. यामुळे तुम्हाला ब विधान देखील बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर, बोथ ए अँड बी आर करेक्ट. 3 नंबरचा पर्याय योग्य ठरतो. आता 48व्या प्रश्नाचं उत्तर बघा, विच इज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग हिटलर, हिटलरच्या बाबतीत कोणतं विधान करेक्ट आहे. हिटलर रेड अँड लिसन टू लर्न, ऍक्च्युली चुकीचं आहे, कारण उतार्यामध्ये हिटलर रेड अँड लिसन नॉट टू लर्न बट टू एक्वायर इन्फॉर्मेशन, म्हणजे हिटलर जो लिहायला वाचायला शिकला आहे, तर तो लर्न म्हणजे काही गोष्टी शिकण्यासाठी नाही, फक्त एक्वायर इन्फॉर्मेशन. सो हिटलर वॉज मेनली interested in collecting or acquiring information, and this is the purpose of his learning or read to write, not actually to learn. लर्नशी त्याला काही घेणं नव्हतं, माहिती त्याला पाहिजे होती, म्हणून ए विधान हे रॉंग ठरलं. हिटलर रेड अँड लिसन टू अक्वायर इन्फॉर्मेशन हे बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर आहे, म्हणजे फक्त बी विधान योग्य ठरतं. असा पर्याय क्रमांक जर 2 घेतला तर तुमचं उत्तर करेक्ट ठरेल. ठीक आहे, चला शेवटचे 2 प्रश्न बघू आता. आता सेकंड लास्ट प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड रिजिड, रिजिडचा अर्थ विचारला तर रिजिड म्हणजे ओबड धोबड किंवा उग्र कठोर, आणि त्याचा नियरेस्ट मिनिंग म्हणजे समानार्थी घ्यायचा असेल तर सॉफ्ट तर उलटा झाला, फ्लेक्झिबल पण उलटा झाला, इनकन्सिस्टंट तो असंगत आहे म्हणजे कन्सिस्टंट नसलेला, आणि हार्ड म्हणजे रिजिड, म्हणून 4 नंबरचा पर्याय हा योग्य ठरतो, तो त्याचा समानार्थी किंवा नियरेस्ट मिनिंग आहे. द होल, शेवटचा प्रश्न आता, द होल रॅशनॅलिटी ऑफ हिटलर वॉज हिस्टॉरिकल, पूर्ण त्याचं असणं किंवा अस्तित्व हे हिस्टॉरिकलच आहे. हे कशावर म्हणू शकतो आपण, कारण की त्याला बघा ते वाक्यच दिलं, हिटलर्स होल कास्ट ऑफ थॉट वॉज हिस्टॉरिकल अँड सेन्स ऑफ मिशन डिराइव्ड फ्रॉम द सेन्स ऑफ हिस्ट्री, म्हणजे पूर्ण इतिहासानेच होतं त्याचं आयुष्य भरलेलं, म्हणून ही हॅड सेन्स ऑफ हिस्ट्री, हे आपल्याला करेक्ट घ्यायला लागेल. पहिलं होतं हॉस्टॅलिटी दाखवली व त्याने म्हणजे शत्रुत्व दाखवलं इतिहासाबद्दल किंवा विचारांबद्दल, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिल्या 50 प्रश्नांचं म्हणजे 1 ते 50 प्रश्न पॅसेजेस रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचं अनालिसिस घेतलं. आता आपण 5 प्रश्न जे डिसिजन मेकिंगचे येतात ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं, काही ना काही मिळतं, त्या पर्यायांकडे आता त्या प्रश्नांकडे आपण आता जाऊया. ठीक आहे, चला आपण त्या पॅसेजकडे त्या प्रश्नांकडे जाऊ. डिसिजन मेकिंगचे प्रश्न बघा आता.
याच्यातला एक प्रश्न मागे पण कुठल्या तरी एका प्रश्नपत्रिकेत झाला आहे. होऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका त्याच्याने. 5 आहे का पॅसेज, पाहू बरं. प्रश्न झाले आपण कितवा सेट पाहतोय मित्रांनो? 6 नंबरचा सेट पाहतोय ना हा. हे 5 नंबरचे प्रश्न आलेले आहेत. आपण 6 नंबरकडे वळू. म्हणजे थोडस बघा आता याच्यामध्ये हे घेतो. 6 नंबरकडे आपण वळलं पाहिजे. 6 नंबरचं लागेल ना आपल्याला. किती नंबर आहे? 5. 3 नंबर 6. 6 नंबर पाहिजे आपल्याला. बरं ठीक आहे, हे आपण इथे थांबवू आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सेपरेट हे 5 प्रश्नांचे अनालिसिस करून देतो. हे लेक्चर आपण इथे थांबूया. थँक्यू.